नमस्कार, मी प्राजक्ता पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. आज मी पहिल्यांदा मुगाच्या डाळीची कचोरी बनवली आणि खरं सांगायचं झालं तर थोडी भीती वाटतच होती. पण जेव्हा कचोरी तळून बाहेर आली तेव्हा इतकी खुसखुशीत आणि चवदार झाली की घरच्यांनी अक्षरशः बोटं चाटली. जर तुम्हालाही बाहेरसारखी परफेक्ट कचोरी घरी बनवायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. सर्वात आधी मी कपभर मुगाची डाळ भिजवून घेतली. जवळजवळ 15 ते 20 मिनटं मी ही डाळ भिजवली होती. तुम्ही 2-3 तास अगोदर ही डाळ भिजवू शकतात. त्यानंतर त्यात मी 1 ते 1.5 ग्लास पाणी घातलं, चवीनुसार मीठ घातलं आणि उकडायला ठेवली. डाळ आपल्याला पूर्णपणे शिजवायची नाही आणि अर्धवटही शिजवायची नाही. जोवर थोडी दाबली जाते, थोडा दाणा राहतो तोपर्यंत आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची. इथे मी 2.5 वाटी मैदा घेतला. तुम्ही याच्याऐवजी गव्हाचं पीठही घेऊ शकतात. पण मैदा जर घेतला तर खुसखुशीत खूप छान येते ही कचोरी. यात मी 1 मोठा चमचा ओवा हातावर चुरून घातला. चवीनुसार मीठ घातलं. मोहनसाठी तेलाचाही वापर करू शकतात. मी ते 2.5 चमचे तुपाचा वापर केला आहे. तूप थंडच घातलं, गरम नाही घातलं. त्यानंतर डाळीवर जो फेस आलेला होता तो फेस काढून घेतला. त्यामुळे कचोरीला कुब्बट वास अजिबात येणार नाही व कचोरी खूप छान चवीला येते. त्यानंतर मैद्याला छान मोहन चुरून लावलं. जोपर्यंत हाताला मुठी होत नाही, पीठ असं गोळा होतं तोपर्यंत छान असं मोहन लावून घ्यायचं. त्यानंतर हळूहळू पाणी घालून पीठ छान असं मऊसूत भिजवून घेतलं. हे पीठ जास्त कडक भिजवलं तर कचोरी तळताना तेलात फुटते आणि सगळं तेल पिते. त्यामुळे कचोरीचं पीठ मळताना थोडं लुसलुशीत मऊसूत मळायचं. यामुळे कचोरी खूप छान अशी क्रिस्पी आणि खस्ता बनते. तर दाखवल्याप्रमाणे छान असं पीठ मळून 2-3 वेळेस आपटून घ्यायचं. पीठ छान आपटून झालं की त्यावर ओला रुमाल करून गुंडाळून घ्यायचा. आता मसाल्याची तयारी करून घेऊया. खलबत्त्यामध्ये 1 चमचा शोप, बडीशोप, 1 चमचा धने, 1 चमचा जिरं आणि 5 ते 7 लवंगा, 5 ते 7 काळी मिरी हे सर्व छान बारीक कुटून घेतलं. दाखवल्याप्रमाणे ओबडधोबड जाडसर असं कुटून घ्यायचं. यामुळे कचोरीला छान अशी चव येते. आता डाळही आपली अर्ध्यापेक्षा थोडी कमी अशी शिजलेली आहे. ती आपण बाजूला ठेवून घेऊ. कढईमध्ये तेल तापत ठेवलं. त्यात हिंग घातलं. खलबत्त्यात बारीक करून घेतलेला मसाला घातला. हा मसाला छान गोल्डन फ्राय होऊ दिला. त्यानंतर शिजवलेली मुगाची डाळ घातली. आता तुम्ही बघू शकतात डाळ पूर्णपणे शिजलेली नाही. यामध्ये आमचूर पावडर घालायचं. माझ्याकडे आमचूर पावडर नव्हतं म्हणून मी लिंबूसत्व घातलं. लाल तिखट, हळद तुमच्या चवीप्रमाणे घाला. त्यानंतर त्यामध्ये थोडासा मी गरम मसाला घातला. तोही छान परतून घेतला. त्यात लांबट चिरून घेतलेले कांदे बाजूला ठेवले. त्यात पोहे खाण्याचे 2 चमचे बेसन घालून छान असं बेसन भाजून घेतलं. बेसन भाजून झाल्यावर त्यात 1 छोटा लांबट कापून घेतलेला कांदाही घातला. मला कचोरीत कांदा फार आवडतो म्हणून मी नेहमी कांदा हे घालत असते. सर्व छान परतून घेऊया. किचन किंग मसाला असेल तर सगळ्यात बेस्ट. यामध्ये मी किचन किंग मसालाही घातलेला आहे, पण तो शूट करायचं राहिलं तर मी इथे अर्धा ते पाऊण चमचा किंवा थोडं जास्त मी इथं किचन किंग मसाला घातला. यामुळे फ्लेवर खूप छान आला. आणि आता मी यात घातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोडा. सोडा जर आपण आत्ताच ह्या सारणमध्ये घातलं तर कचोरी आपली छान अशी फुलते आणि अजिबात तेल पीत नाही. तर एक वेळेस ही ट्रिक वापरून कचोरी नक्की करून बघा. आता सारण छान थोडं गरमच होतं तोपर्यंत मी त्याचे छोटे छोटे असे लाडू बांधून घेतले. पीठही छान मुरून गेलेलं आहे. तेलाचा हात लावून त्याचे छान असे छोटे छोटे गोळे करून घेऊया. तर तुम्ही कशाप्रकारे कचोरी करतात मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट्स करायला विसरू नका. सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल. आता दाखवल्याप्रमाणे पिठाचे छान असे आपण पुरणाचे गोळे बनवतो त्याच पद्धतीने गोळे बनवून घेऊया. दाखवल्याप्रमाणे त्याचे असे आपण पुरणपोळी जसं भरतो त्याच पद्धतीने हे छोटे छोटे लाडूही आपण मैद्यामध्ये छान असे भरून घेऊ आणि हातावर तळ हाताच्या साहाय्यानेच आपण त्याला असं मध्ये गोल शेप देऊन घेऊया. त्यामुळे कचोरी छान अशी फ्लफी होते. याच पद्धतीने सर्व गोळे आपण असेच भरून घेऊया. कचोऱ्या तयार करून घेऊया. तुम्ही लाटूनही या कचोऱ्या करू शकतात, पण मला हातावर बनवलेल्या जास्त आवडतात आणि त्याची
जे काठ असतात ते छान दाबायचे, जेणेकरून कचोरी तेलामध्ये अजिबात फुटणार नाही. असं केल्यामुळे कचोरी छान फुलते. तर अशाच पद्धतीने मी बाकीचेही कचोऱ्या करून घेतल्या. कढईत तेल तापत ठेवलं. त्यामध्ये आता दाखवते, छोटासा मी मैद्याचा गोळा त्यात घातला पिठाचा. तर बारीक बारीक बुडबुडे येतात. त्याच स्टेपला आपल्याला यात कचोरी टाकायची आहे. तेल अजिबात गरम नको. तेल जर थंड असेल तरच आपली कचोरी खस्ता होईल. ही एक महत्त्वाची टीप लक्षात घ्या. तर मी इथे कढई लहान असल्यामुळे छोट्या छोट्याच मी इथे कचोऱ्या बनवल्या आणि एका वेळेस 3 अशा कचोऱ्या घातल्या. दाखवल्याप्रमाणे कचोरी एक वेळेस उलटसुलट करून घेऊया. त्यामुळे ती अजिबात फुटणार नाही. मी या कचोऱ्यांमध्ये मुगाची डाळ घातली आहे. तुम्ही बेसन पिठाचा आणि कांद्याचा वापर करूनही कांदा कचोरी बनवू शकतात. फक्त फरक इतकाच की यात गरम मसाला थोडा जास्त घालायचा. त्यामुळे ती तिखट लागते आणि चवीला अप्रतिम लागते. तर आता तुम्ही बघू शकतात कचोऱ्या छान अशा फुलत होत्या. माझ्या साऊला पण खायचं होतं म्हणून मी तिच्यासाठी छोटीशी त्यात पुरी घातली. कचोरी तळताना जास्त वेळ उलटसुलट न करता मध्ये थोड्या वेळासाठी उलटसुलट करायची. जास्त वेळ उलटसुलट केली तर ती फुटण्याचा आपल्याला थोडं धाक असतो. तर आता बघू शकतात बऱ्या प्रमाणात गोल्डन कलर आलेला आहे. दाखवल्याप्रमाणे माझी पुरी छान तळून झाली माझ्या साऊसाठी आणि कचोरीही छान गोल्डन झाल्या. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर जर नवीन असणार तर लाईक, शेअर, कमेंट्स करायला विसरू नका. सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा. तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करा. घरात लहान बाळ असतील तर त्यांच्यासाठी एक वेळेस नक्की करून बघा. गरमागरम कचोरीसोबत हिरवी चटणी किंवा चिंचेची गोड चटणीसोबत गरम गरम सर्व करा. चहासोबत तर अप्रतिम लागते. खरंच पहिल्यांदा बनवली पण इतकी चविष्ट खस्ता कचोरी झाली की शब्दात तुम्हाला सांगू शकत नाही. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा कशी झाली.